आपण हरिपाठामध्ये म्हणतो राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. सगळ्यांनी हे सर्व काळ शब्द म्हणायचं नाही बरं का. जी रात्रंदिवस म्हणतात त्यांनी सर्व काळ म्हणायचं. बाकीच्यांनी एवढंच म्हणायचं कीर्तनापुरता. म्हणून ही पहिली शिकवण आहे. आणि म्हणून ही जी शिकवण आपण शिकलो तर आपल्याला त्याचा फायदा होतो. मला एकाने प्रश्न विचारला की वारकरी परंपरा ही भगवान पांडुरंग परमात्म्याची आहे. हो आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याला कोण विठ्ठल म्हणतं, कोण पंढरीनाथ म्हणतं, कोण अजून अनेक नावाने देवाला आळवतं. आळवत असताना तुमच्या या परमार्थामध्ये या परंपरेमध्ये पांडुरंगाचं नाव कमी आणि ज्ञानोबा तुकारामचं नाव सारखं घेतलं जातं. आपल्या वारकऱ्यांचा बीज मंत्र आहे बघ का, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. तसा एक बीज मंत्र आहे ज्ञानोबा तुकाराम. तर तो बीज मंत्र जो आहे ना तो उच्चारायचा कसा फडकऱ्यांच्या नियमाप्रमाणे जो नारायण महाराजांनी उच्चारला. मला महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, बऱ्याच लोकांना माहिती नाही ज्ञानोबा तुकाराम हे भजन कोणी निर्माण केलं. माहिती आहे का सर्वांना? ज्याला माहिती असेल त्याने हात वर करा. कोणालाच माहिती नाही, मला पण माहिती नाही. हे जो बीज मंत्र आहे, हा जो बीज आपण बीज मंत्र म्हणतो, हा नेमका कुणी निर्माण केला, कुणी तयार केला. आणि या बीज मंत्रावरती आज लाखोनी समाज त्या वाटेने जातोय. तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. त्या भूमीवरती जात असताना आम्हाला बीज मंत्र सांगितलाय, तो ज्ञानोबा तुकाराम सांगितलाय. आम्ही पंढरपूरची वारी करतो. वारीचा इतिहास आमच्यापैकी एखाद्या पक्क्या माळकऱ्याला विचारला वारीची निर्मिती कोणी केली, पटकन सांगता येत नाही. पालखी सोहळा जो चालतोय हा कधी कसा निर्माण झाला, कुठपर्यंत चालला, कधी थांबला, कधी पुण्याने चालू झाला, सांगता येत नाही. का? तर लक्षच नाही, अभ्यास करण्याची वृत्तीच नाही. मी टीकाकृती विषय समजून घ्या. ऐकायचं सोडायचं, ऐकायचं सोडायचं, साठवायचं नाही. का साठत नाही? तर विश्वास. म्हणून वारकरी परंपरेमध्ये विश्वास शब्द महत्वाचा आहे. या वारकरी परंपरेमध्ये जो विश्वास ठेवतो त्याला सगळं न सांगता मिळतं. काय सांगतो मी? न सांगता कळे अंतरीचे गुज आणि आता तुझी लाज तुझं देवा. अरे न सांगता सगळं मिळतं. या वारकरी परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, सावता महाराज, गोरोबा काका आदी संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्वांनी वारी केली बरं का. सर्वांनी वारी केली. पण ती वारी कशी केली? स्वतंत्र वारी केली. माऊलीने आम्हाला विचार सांगितला, माझ्या जीवीची आवडी आवडी पंढरपुरा नेईन गुढी. कोणती हो? पताका. म्हणून कीर्तनाला येताना पताका आणायच्या बरं का. नाही जमलं. संसार आहे आपल्या पाठीमागं. पंढरपुरा नेईन गुढी. ही गुढी सर्व संतांनी नेली आणि सर्व संतांनी ती पताका आपल्या खांद्यावरती नेली.
सर्व संतांचा कार्यकाळ संपला आणि संपल्यानंतर पुन्हा हा महाराष्ट्र आम्हाला एकत्र आणायचा आहे. या वारकरी परंपरेचं तत्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मग क्रांती करण्यासाठी एक संत पुढे आले. त्यांचं नाव आहे सद्गुरू नारायण महाराज. तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव. तुकाराम महाराजांना 3 मुलं बरं का, विठ्ठल, महादेव आणि नारायण महाराज. नारायण महाराज आणि संत निळोबारायांचा कार्यकाळ एक वेळेचा बरं का. काय सांगतोय ऐका, एक वेळेचा. आणि मग ह्या दोन्ही संतांनी एकत्र येऊन वारकरी परंपरेचं तत्वज्ञान जगाला सांगायला सुरुवात केली. आणि जगाला सांगता 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 संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने सर्वांनाच घेऊन जायचे मनामध्ये विचार केला नारायण महाराजांनी. आणि विचार करत असताना काय करता येईल, मनामध्ये विचार आला की आमच्या वडिलांनी सांगितलं पंढरीची वारी आहे माझे घरी. आम्हाला सांगितलेलं आहे अनेकांना करी तीर्थरोत वारी करायलाच हवी. आणि वारी करत असताना सगळा समाज एकत्र नाहीच आहे. मनामध्ये कल्पना आली की आपण ज्ञानेश्वर महाराजांना आणि आपल्या वडिलांना म्हणजे तुकाराम महाराजांना वारीला घेऊन जायचं. महाराजांचं वैकुंठ गमन झाल्यानंतरची गोष्ट सांगते बरं का, लक्षात ठेवा. सर्वांना एकत्र घेऊन जायचं निमित्त घेतलं वडिलांचं म्हणजे तुकाराम महाराज, निमित्त घेतलं ज्ञानेश्वर महाराज. आणि हे निमित्त घेत असताना नारायण महाराजांनी काय केलं, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या तांब्याच्या पादुका तयार केल्या. कशाच्या? तांब्याच्या. ते आज जरी तुम्ही देऊला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी ते पाहायला मिळतील तांब्याच्या. आणि या पादुका निर्माण केल्या. तो काळ असा होता यवनांचं साम्राज्य आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये या स्वराज्यामध्ये आलेलं होतं. आणि म्हणून हा सगळा समाज एकत्र न्यायचा, त्यासाठी संरक्षण हवं. आमचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सोडून गेलेला आहे. आणि मग या स्वराज्याची धुरा जर कोणाकडे असेल तर संभाजी राजे महाराजांचे चिरंजीव यांची भेट आणि नारायण महाराजांची भेट राजगडावरती झाली. आणि गडावरती झाल्यानंतर सांगितलं वारी करायची आहे, समाज एकत्र न्यायचा आहे, आम्हाला फक्त संरक्षण द्या. आणि ते संरक्षण देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. आणि छत्रपती संभाजी महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून पुढे नारायण महाराज देऊला आले. देऊला आपले गोपाळ, आपले सवंगडी, आपले हवप मंडळी, वारकरी मंडळी सगळ्यांना एकत्र केलं. आणि देऊच्या वाड्यामध्ये पहिला घोष निर्माण झाला, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा आज आपण जो बीज मंत्र म्हणतो ज्ञानोबा तुकाराम, तो दिवस होता ज्येष्ठ वद्य सप्तमी सन 1685. या दिवशी आपल्या खऱ्या वारीला सुरुवात झाली. हा बीज मंत्र आपल्यापर्यंत येऊन पोहोचला. आणि मग पादुका डोक्यावरती घेतल्या, तुकाराम महाराजांच्या आळंदीला गेले सप्तमीच्या दिवशी. अष्टमीला माऊलींना तयार केलं. माऊलींच्या पादुका आपल्या डोक्यावरती घेतल्या म्हणजे खांद्यावरती घेतल्या आणि वाट चालू झाली. ती वाट आतापर्यंत चालू आहे. आणि म्हणून जो त्या वाटेने जातो त्याला बाकी वाटा बघाव्या लागत नाही. कारण की केला राजभार ही वाट आम्हाला सांगितली आणि म्हणून त्याच वाटेने आम्हाला चालायचे. आणि जो त्या वाटेने चालतो त्याला भेद त्याच्या जवळ येत नाही. त्याच्या जवळची काम म्हणजे वासना नाही शिव.
मग एकदा ती नाहीशी झाली की माणसाची एक अवस्था चांगली निर्माण होती बरं का. ती अवस्था कोणती? न लगे. आता या शब्दामध्ये गंमत आहे बरं का. अहो जेवून जा, नको, जीवन आले, न लगे. धान्य वाटप चालू आहे, घेऊन जा, न लगे, नको. कारण की आपण रेशनचं ते तांदूळ जे आणतो ते घरामध्ये इडली सोडलं तर कशालाच वापरत नाही, पण घेण्याची प्रत्येकाला काय असते, जाऊ द्या 20 रुपये किलो नाही तर जाते आपलं. न लगे हा लावे. अरे एकदा न लगे शब्द ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी ब्रेक असतो. संत सांगतात थांबा, या ठिकाणी आता काही करायचं नाही, बाकी साधना करायची नाही. आणि बाकी साधना जर वारकरी संतांनी सांगितली असती तर ती आपल्याला मान्य झाली नसती. कारण की 2 तासाच्या वर जर कीर्तन गेलं तर बसणारे लोक सांगतात उरका, तुमचं नाही सांगत बरं का. न लगे हालावे चालावे बाहेरी. अरे संतांनी सांगितलंय न लगे हालावे चालावे बाहेरी. एखादा म्हणून मी ध्यान धारणा करतोय, पण ध्यान धारणा करत असताना माझा नातू आला, टीव्हीचा आवाज वाढवला, 2 तासाची माझी ध्यान धारणा संपली. न लगे करण्याची गरज नाही, हालावे चालावे. अरे आम्हाला त्या ठिकाणी कोणती साधना सांगितली नाही आणि घराच्या बाहेर सुद्धा जाण्याची गरज नाही. पण घराच्या बाहेर न जाता परमार्थ करता येतो का? तर येतो. हाच परमार्थ बऱ्याच लोकांना आवडतो बरं का. कीर्तनाची वेळ किती वाजताची? 7ची. जाऊ 7:30ला. पहिल्यांदा ती लोक असतात ना म्हणणारी, म्हणतात बरं का अण्णा, त्यांचं उद्या मग आपण जाऊ. न लगे हालावे चालावे बाहेरी. आम्हाला काही करायची गरज नाही. आमचा देव आमच्या दारापर्यंत येतो. अवघ्याची घरी बैसली या. आम्ही घरामध्ये बसल्यानंतर आमचा देव आमच्या जवळ येतो. एवढा देव आमचा कनवाळू कृपाळू आहे. देव आमचा कसा आहे? आमच्यावरती कृपा करतो. पण आमच्यावरती का कृपा करत नाही? तर आम्ही काहीतरी वर्मापासून बाजूला जातो आणि हे वर्म आम्हाला कळायला हवं. ते वर्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्हाला विचार कळत नाही. आणि म्हणून ते वर्म कळण्यासाठी आम्ही रोज देवाचा धावा करतो, रोज देवाचा धावा करतो. आणि देवाचा धावा करत असताना तुकाराम महाराज सुद्धा देवाला अडवतात, सांगतात, मागतात की देवा आम्हाला ते वर्म कळायला हवं. हा प्रश्न प्रत्येक वारकऱ्याने देवा पुढे ठेवायचा असतो, मांडायचा असतो. आणि तो प्रश्न म्हणजे ऐसे वर्म मज दावी नारायणा. काय सांगितलं ते? ऐसे वर्म मज दावी नारायण. अरे देवा तू आम्हाला दाव, आम्हाला दाखव. आणि जर दाखवलं तर आमचं मन परमार्थाला तयार होईल. आणि परमार्थाला मन तयार व्हायला हवं बरं का. आता तुम्हाला मी बळच बसवले आणि होऊ द्या अजून, होऊ द्या अजून, होऊ द्या अजून, तर ते चालत नाही. मन प्रसन्न हवं. परमार्थ करण्यासाठी मन प्रसन्न असावं बरं का. म्हणून मंडपामध्ये येत असताना, मंदिरात जात असताना घरात दुपारी झोप काढायची, पण इथं आल्यानंतर जागा राहायची. तर तुम्ही इथंही उद्या झोपत असाल तर तो परमार्थ आपल्या फायद्याचा नाही. ही संतांनी लक्षणं सांगितल्यात भक्तीची. परमार्थ करत असताना आनंद मिळायला हवा. आनंद ज्या दिवशी मिळतोय त्या दिवसापासून समजायचं की आपण योग्य मार्गाने चाललोय, आपण योग्य मार्गाने चाललोय. आणि म्हणून तो मार्ग आम्हाला कळण्यासाठी वर्म कळायला हवं. आणि ते वर्म संत आम्हाला दाखवतात. फक्त संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या संगती चालत असताना आम्हाला फक्त संतांचा हात पकडायचा आहे. काय करायचंय? हात पकडायचा आहे. कसा पकडायचा आहे? ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गाथेच्या माध्यमातून. आणि म्हणून वारकऱ्याने कधी आपलं कपाळ आणि कधी आपला हात लोकांपुढे दाखवायचा नसतो. लक्षात घ्या काय सांगतोय मी. हे महत्वाचं आहे. वारकऱ्याने आपला हात आणि कपाळ कधी कोणाला दाखवायचं नसतं. कारण की तुकाराम महाराजांना ही गोष्ट आवडत नाही. मी सांगत नाही तुकाराम महाराज सरकून टीका करतात या गोष्टीवर. अरे ज्याला पांडुरंगावरती विश्वास नाही तो काय कामाचा, काय गळ्यात माळ असून फायदा आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलंय की काय करायचं? पहावे पुराणे पहावे पुराणे
नाही विश्वास ज्या म्हणे. अरे ज्यांच्या मनामध्ये विश्वास नाही ना त्यांनी पुराण तरी पहा. आम्हाला तर 8 पुराणाची नावं विचारली आम्हाला पटकन सांगता येत नाही, पण आम्हाला एका पुराणाचं नाव पटकन सांगता येतं, गरुड पुराण. बरं पटकन सांगता येतं आम्हाला, पटकन सांगता येतं गणेश पुराण. पण आम्हाला 18 पुराणांचा विचार सांगितलाय. आम्हाला हरिपाठाला वेळ नाही तर पुराण आम्ही कधी वाचावी. आणि म्हणून संतांनी सगळ्या गोष्टीचा सार काढलाय. सगळ्या गोष्टीचा सार हा हरिपाठ आहे. आणि अजून पुढची गोष्ट सांगतो. तुम्हाला असं वाटतं ज्ञानेश्वरी समजायला सोपी आहे, हरिपाठ समजायला सोपं आहे, अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात अवघड वाङ्मय कोणता असेल तर ते हरिपाठ आहे. काय सांगतोय मी? सगळ्यात अवघड. फक्त आम्ही म्हणतोय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना किती वेळा आपण म्हणतोय. तू ज्ञानदेव म्हणे म्हण, पुढचं मी म्हणतो. कळलं का मी काय सांगितलं? ज्ञानदेव म्हणे आलं की आमचा घोटाळा होतो. तू बाकीचं म्हण, मग सत्यगुरु रायपासून मी चालू करतो. सत्यगुरु राये कृपा माझा केली, परी नाही घडली. आम्हाला जी पहिली पायरी सांगितली परमार्थाची ती सुद्धा आम्हाला परफेक्ट करता येत नाही. आणि आम्ही रोज सांगतोय की मी माळकरी आहे, मी टाळकरी आहे, मी वारकरी आहे, मी एवढं चांगलं वागतोय तरी माझ्या वाटेला दुःख आहे, तरी माझे भोग संपत नाही. भोग कसे निर्माण होतात? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या क्रिया आपण करतो त्या क्रियेतून आम्हाला जे मिळतं ते म्हणजे सुख मिळतं, आम्हाला जे मिळतं ते दुःख मिळतं. सुख दुःख मिश्रित आपला संसार आहे. आम्हाला दुःख नको, आम्हाला सुख हवं. आणि ते सुख निर्माण करण्यासाठी संतांचा हात म्हणजे संतांचं वाङ्मय, आणि ते वाङ्मय कळण्यासाठी कीर्तन महत्वाचं असतं. कीर्तनाला मनोरंजन म्हणून घेऊ नका. मी बऱ्याच वेळा असं ऐकतो, बसलेले असतात लोक, आज कोणाचं कीर्तन आहे, आज कोणाचं आहे, त्याचं नको जायला, त्याचं नको जायला. अरे ज्या ठिकाणी सेवा चालू आहे त्या ठिकाणी देव उभा आहे. आणि ज्या ठिकाणी देव उभा आहे तो व्यक्ती कोणता पण असू द्या, ते माझ्या देवाचं कीर्तन आहे, त्या व्यक्तीचं नाही. म्हणून आम्ही व्यक्तीची पूजा करणारी माणसं नाही, आम्ही देवाची पूजा करणारी माणसं आहोत. आणि म्हणून आम्हाला व्यक्तीला प्राधान्य द्यायचं नाही, आम्हाला सेवेला प्राधान्य द्यायचंय. ही संतांची शिकवण आहे. आणि म्हणून संत आम्हाला सावध करतात. आम्हाला व्यक्तीला प्राधान्य द्यायचं नाही, आम्हाला सेवेला प्राधान्य द्यायचंय. आणि म्हणून ही सेवा जी करतात ते अधिकारी असतात. त्या अधिकाऱ्यांमध्ये नाव जर घेतलं जातं तर आज महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरा जी टिकवलेली आहे ती फक्त फडकऱ्यांनी टिकवलेली आहे. काय सांगतोय मी? फक्त फडकऱ्यांनी. आता परंपरा खूप बदलत चाललेली आहे, वारकरी परंपरा खूप बदलत चाललेली आहे. कारण की आपण सुद्धा वाङ्मय वाचत नाही आणि आपणही सुद्धा त्या ठिकाणी प्रतिकार करत नाही. आणि म्हणून संतांनी जी कीर्तनं केली, संतांनी जी परंपरा आम्हाला शिकवली, आम्हाला विठोबा रखुमाईला कसं नाचायचं हे सुद्धा आज माहिती नाही. आणि आम्ही काय संप्रदायाची सेवा करणार, काय विचार करणार? मी तुमचं सांगत नाही बरं का, विचार सांगतोय. संतपर अभंग कोणता घ्यावा, कधी घ्यावा, कसा घ्यावा. एक ठिकाणी मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर हरिपाठ चालू होता आणि हरिपाठामध्ये त्यांच्याकडे एक अभंग म्हटला जातो संत प्रकरणातला. मी ऐकत होतो आणि ऐकत असताना त्यांनी संतांचा अभंग घेतला. तो संतांचा अभंग म्हणजे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो. मी एकाला विचार हा संतांचा अभंग आहे हो, म्हणजे त्याच्यामध्ये संतांचंच गुणगान गायलेलं आहे. म्हणजे हा संतांचा अभंग नाही, हा विनवणीचा अभंग आहे. म्हणजे आम्हाला काही माहिती नाही, पण आम्हाला एक शब्द सांगितलेला आहे, एक शब्द कळलेला आहे, संत भार पंढरीत आम्ही मांडणी केली. म्हणून वारकरी परंपरा ही खूप महत्वाची आहे. आणि ज्यावेळी आपण परिपक्वतेने ती वारकरी परंपरा स्वीकारू, अंगीकारू, तर त्या परमार्थातला आनंद आपल्याला मिळेल, अन्यथा आनंद मिळणार नाही. मग असे आपण कितीही कार्यक्रम करा, कितीही सप्ते करा, कितीही भजन करा, मन स्थिर राहणार नाही. आणि म्हणून हे मन स्थिर करण्याची जागा म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणून हे कीर्तन ऐकत असताना तुकाराम महाराज सांगतात, न लगे हालावे चालावे बाहेरी. आणि हे करत असताना देव आमच्या घरापर्यंत येतो. हे देवाचं सामर्थ्य आहे. काय सांगतोय मी? आपण किती भाग्यवान आहे, आम्ही देवाला सुद्धा आमच्या घरापर्यंत आणू शकतो. हे सामर्थ्य आहे आपलं. आणि म्हणून तुकाराम महाराज प्रमाणामध्ये सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. हे आमचं सामर्थ्य आहे.
आणि हे सामर्थ्य आम्हाला इतकं त्या ठिकाणी देवापर्यंत नेऊन ठेवतं, देवाला आमच्या घरापर्यंत आणतं. पण ते सामर्थ्य वापरण्याची ताकद, ही बुद्धी आमच्या जवळ असावी. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, बुद्धी नेहमी कामाला लावा. कीर्तनामध्ये बसल्यानंतर सुद्धा देवी बुद्धी आपली कामाला लावायची असते, विचार करायला लावायची असते. आणि ज्यावेळेस आपण ही बुद्धी कामाला लावतो त्यावेळेस आपल्या बुद्धीचा मळ क्षणात नाहीसा होतो, क्षणात. कारण की बुद्धी कशी फिरते, क्षणोक्षणाला फिरते. आता तुम्ही कीर्तन ऐकता, फोटोवाल्याकडे पण बघता. मी काय सांगतोय, बुद्धी आपण आलोय कशाला, कीर्तन ऐकाय. लक्ष कोणाकडे पाहिजे, माझ्याकडे. पण नाही, आमचं इकडे पण गेलं. कोण आले, जोपर्यंत एकाग्र होत नाही तोपर्यंत त्याचा फायदा नाही. कारण की बुद्धी अशी आहे, क्षणोक्षणाला बदलत राहते. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटत रंग, धरू जाता संग तव तो होतो बाधक. अरे माणसं बाधतात, कामातून जातात, जी बुद्धीच्या मार्गावरती जातात. आणि म्हणून बुद्धी म्हणजे माणसाचं वैभव आहे. काय सांगतोय मी, बारीक आहे का बरं का. बुद्धी हे माणसाचं वैभव आहे, वैभव. आणि म्हणून ती बुद्धी आम्हाला त्या योग्य प्रकारे चालवायची आहे, ती कामाला लावायची. आणि म्हणून आम्हाला ही शिकवण आहे. आणि ही शिकवण करत असताना, शिकत असताना अवघेची घरी बैसलिया, अवघेची घरी बैसलिया. एखाद्याला म्हणलं माळ घाल, आमची मनाची माळ आहे, चला वारीला. आम्हाला संतांनी सांगितले 40 बैसोनी, चला वाजनाला जाऊ काल्याच्या दिवशी. आम्हाला संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आपल्या संतांनी काय केले, आपल्याला सूट जरा जास्त दिलेली. बंधनं ठेवायला पाहिजे, बंधनं ठेवलीच नाही. सगळ्यांना मोकळा मार्ग करून दिलेला आहे, सगळ्यांना. यारे यारे लहान, सगळ्यांना सोपा मार्ग करून दिलाय. त्यामुळे आमच्या अंगात आळस घुसलाय. माणसाला सहजासहजी मिळतं ना, तर माणूस आळशी होतो. आणि ज्यावेळी ते कमवून आणतो तेव्हा त्याच्याकडे टिकतं. ते म्हणजे भक्ती सुद्धा. म्हणून आम्हाला आमची भक्ती टिकवायची आहे. आणि भक्ती कुठपर्यंत टिकवायची, जोपर्यंत आमचा देह आहे तोपर्यंत. काय सांगतोय, जोपर्यंत आमचा देह चालतोय तोपर्यंत आम्हाला ही भक्ती टिकवायची आहे. आणि ती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्याची सुरुवात आज आम्हाला करायची. देह जावो हातवारा, देह भयानक म्हणजे घातक नाही, बुद्धीचा गंज काढणाऱ्याप्रमाणे. देह जावो हात वाढावो. आम्ही कुठं ऐकतो, आमच्या गावातला एखादा हबब गेला, घ्यावा तो अभंग कोणता, देह जावो हात वाढावो. ही परमार्थाची शिकवण, ही सुरुवात आहे. अरे आम्ही जीवन जगत असताना कितीही मोठमोठे प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये येऊ द्या, आम्ही थांबणार नाही. देह जावो अथवा रवी शपथ आहे, शपथ. ही संतांची शपथ आहे, आपल्या शपथ नाही बरं का. आई शपथ आज होते पण दिले असते, पण मला बाकीचं काय सांगायचं. देह जावो अथवा राहो. मध्ये आम्ही राहिला तरी चालेल, गेला तरी चालेल, पण एक आमच्यासाठी महत्वाचं आहे.
पांडुरंगी दृढ भाव दृढ न संपणार. म्हणून आमच्या पांडुरंगावरती आमचा इतका विश्वास आहे देवा, आमच्यावरती किती संकट येऊ द्या आणि आमची संकट नाहीशी होतात बरं का, नाहीशी होतात. 5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 1 महिन्यापूर्वी, 1 आठवड्यापूर्वी, काल पर्यंत जे दुःख होतं ते आज नाही. कशामुळे नाहीसे झालं? सकाळी उठल्यानंतर पूजा केली, मंदिरात गेलो, पंगत दिली, हरिपाठ ऐकला, नाहीसे झालं. आणि म्हणून आम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. सुखया संत समागमे, सुखया सुखया संत समागमे. चार कमी वाजता, 4 वाजता. नित्य नामे तुझिया नामे, नित्य नामे 4 वाजता. नामे तुझिया नामे, नित्य नामे होती सकल एक सृष्टी अभंग आहे. संसार करून परमार्थ कसा करावा ना, हे नाट प्रकरण शिकवतं. काय सांगते मी? संसार करून परमार्थ. आणि जीवन जगत असताना समाज त्रास देतोय, आपली लोक त्रास देतात, त्यासाठी एक ग्रंथ बघा तो ज्ञानेश्वर. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात आम्हाला सुखाची प्राप्ती हवी. आणि म्हणून ते सुख पुढे आहे. सुख या संत समागमी, संतांच्या संगतीमध्ये. नित्य दुनावे तुझिया नावे. अरे या ठिकाणी परमार्थ करत असताना परमार्थ आमचा वाढायला हवा. म्हणून मी नेहमी सांगतो माणसाच्या नेहमी संसाराला आणि परमार्थाला 2 कळा असाव्या. कोणत्या काळा असाव्या? 2 काळा. एक विशिष्ट वय झालं की संसारातून उतरती कळा निर्माण आपल्याला करायची. आणि एका विशिष्ट वयापासून परमार्थाला आपल्याला चढती कळा ठेवायची. आज हरिपाठ वाचला, ज्ञानेश्वरी वाचतोय, गाथा वाचतोय, भागवत वाचतोय, रामायण वाचतोय, महाभारत वाचतोय, काकड आरती म्हणतोय, चढती कळा. आणि त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट, आई वडिलांची सेवा करतोय. वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे आई, वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे वडील. ही पहिली शिकवण आहे. आणि या शिकवणीचा विचार आम्हाला करत असताना संतांनी सांगितलेले धन होती सकळ कर्मे. आम्ही सकाळी उठल्यापासून ज्या ज्या क्रिया करतोय त्या सगळ्या धन जळून खाक होतात. पण आम्हाला संतांच्या संगतीमध्ये जायचंय. आता तुम्ही म्हणसाल संतांची संगत, संतांची संगत, संतांची संगत. नेमके कुठे संत? नेमके कुठे संत? एखाद्याने चांगली पांढरी कपडे घातली म्हणजे संत होतो का? नाही. भगवी कपडे घातली म्हणजे संत होतो का? नाही. तर संतांची लक्षणं अशी आहे की संतांच्या जवळ गेल्यानंतर संत आपल्यावरती प्रेमाचा वर्षाव करतात. लक्षात? संतांची दृष्टी आपल्या जवळ स्थिर राहते. आणि एकदा ती स्थिर राहिली की संत त्यांच्या जागेपर्यंत आपल्याला पोचवतात. यालाच म्हणतात कृपा कटाक्ष निहाळिले. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुल्या पदा बैसविले. बाप रखमा देवीवर विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. अरे आम्हाला ते वरदान दिलेलं आहे.
आणि म्हणून त्यांची कृपा होण्यासाठी आम्हाला हे पहिलं वाङ्मय कळायला हवं. आणि वाङ्मय दिसायला सोपं आहे, पण विचार करायला खूप लावतो. म्हणून जीवनामध्ये संकल्प करा. मी ज्ञानेश्वरीची 10 तरी पारायण करल, 20 तरी करल. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरीची आणि भागवताची 1008च्या वर पारायण केली. काय सांगतोय मी? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय एकनाथ महाराजांच्या रूपाने आपल्याकडे आलं. ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांचं वाङ्मय तुकाराम महाराजांच्या रूपाने आपल्याकडे आलं. आणि तिन्हीच वाङ्मय फडकऱ्यांच्या नियोजनाखाली, मार्गदर्शनाखाली आपल्यापर्यंत आलं. आणि म्हणून आपण ही कीर्तन परंपरा अव्याहतपणे चालू ठेवलेली आहे. ही चालत राहणार आहे. सांगणारा जाऊ शकतो बरं का, पण ही परंपरा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालत राहणार आहे. या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाला जायचे तर राहायला कोणी आलेला नाही. इथे नाही उरो आले अवतारे रे ते पामर जीव किती. या ठिकाणी प्रत्येकाला जायचे, पण भगवंतांनी जे 100 वर्षाचं आयुष्य दिले, 100 राहिलं नाही. आता 60 70 आपण पाहतोय, 50 40 35 20 इथपर्यंत हार्ट आला, अंक झालं, टंक झालं. रोज आपण त्या नको त्या घटना रोज पाहतोय. बुद्धी आपली त्याच्यामुळे कुचकामी झाली. आणि म्हणून आम्हाला बुद्धी चांगली फ्रेश करण्यासाठी हे संत वाङ्मय खूप मोठं आम्हाला काम करणार आहे. ती संजीवनी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात अवघेची खरी बैसलिया. पण हे करत असताना जगामध्ये देवाची भक्ती, कोण यज्ञ याग क्रिया करते, कोण तपश्चर्या करते, कोण दान करते, कोण व्रत कैवल्य करते, कोण अनेक प्रकारची व्रत कैवल्य करतात, कोण कोणती साधना करतात. पण हे साधना करत असताना जे निसर्गाने दिलेलं आहे ते देवापर्यंत ठेवतात. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये प्रश्न निर्माण करतात बरं का. मी वेळेच्या पुढे जाणार नाही, थोडंसं बारकाईने ऐका बरं का. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये प्रश्न ठेवतात आपल्या पुढे. कासयाने पूजा करू केशी राजा हाची संधी माझा फेडी आता. खूप गोड अभंग आहे हा, पूजेच्या ओळीतला अभंग आहे. आणि आजचा जो कीर्तनाचा अभंग तो घेतलेला आहे हा सुद्धा पूजेच्या ओळीमध्ये म्हटला जातो. पूजेच्या ओळीमध्ये अभंग म्हटला जातो. या अभंगामध्ये तुकाराम महाराज प्रश्न निर्माण करतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा जग तुझी जी पूजा करते, कोण कोणत्या प्रकारे करतोय ही पूजा मला करता येत नाही. माझं मत असं आहे, माझं मन असं आहे की माझ्याकडे जे आहे ते तुला द्यायचं. तुला लोक पाण्याने आंघोळ घालतात, म्हणजे उदकाने आंघोळ घालतात. उदके नाणू तरी स्वरूप ते तुझे ते काही माझे वेचे देवा. कोण तुझ्या अंगावरती दही ओततंय, कोण मध ओततंय, कोण तूप ओततंय, कोण साखर टाकतंय, कोण केळ टाकतंय. अशा प्रकारे देवा तुझी सगळी पूजा करतात. माझ्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की पाणी पाहिलं, केळ पाहिलं, दूध पाहिलं, दही पाहिलं, मध पाहिलं, हे सगळं निसर्गाने दिलंय. सगळं निसर्गाने दिलंय. मग आम्ही तुला काय द्यायचं? काय देण्यासारखं आहे आमच्याकडे? हा देह सुद्धा तू दिलेला आहे. या देहातून आम्ही तुझी भक्ती करतोय, या देहातून तुझं चिंतन करतोय. जग जे देतंय ते आमच्याकडे नाही, जे उपलब्ध आहे ते द्यायचं नाही. मग आपण गणपतीमध्ये पाहतो जशी माणसाची परिस्थिती तशी घरामध्ये गणपतीची आरास असते. लक्षात घ्या. काहींच्या घरामध्ये मिरची भाकरीचा नैवेद्य असतो, तर काहींच्या घरामध्ये पुरणपोळीचा. जैसा केला तैसा होय. आमचा देव असा आहे, जसं तुम्ही त्या देवाला द्या, फक्त भाव. आणि म्हणून एक प्रमाण खूप महत्वाचं आहे बरं का. पोहे सुदाम देवाचे फके भारी कोरडेची. हे सुदाम देव भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले. जाताना मिठाई नाही नेल्या बरं का चितळेच्या. काय घेतलं? घरामध्ये काही उरले सुरले पोहे होते ते घेतले, पळशीमध्ये बांधले आणि भगवंताच्या जवळ गेले. पोहे निमित्त आहे, पण पोह्यातून भाव पाहिला. आणि म्हणून तो भाव पाहिल्यानंतर शुद्ध भाव देखोनी या पोह्याचा माध्यम पण भाव पाहिला. गाव सोनियाचा दिला. सोनियाचा गाव देणं म्हणजे ऐश्वर्य दिलं, ज्ञान दिलं, भक्ती दिली, वैराग्य दिलं, हे ऐश्वर्य दिलं. आणि यालाच म्हणतात सोनियाचा दिवस. लक्षात घ्या, ज्या दिवशी देवाची भेट आपली होती तो दिवस आमच्यासाठी सोन्यासारखा असतो. आणि म्हणून माऊली सांगतात काय, सोनियाचा दिवस आजी
हे माझ्याच जवळचं द्यायचे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी तयारी ठेवली देण्याची. देवाचीच नामे देवाची श्री देवाचीच नामे देवाची, देवाचीच नामे देवाची देवाचीच नामे देवाची, सर्वांगाई समर्था तुकाराम महाराजांनी देवाला जे दिलंय ते आपल्याला द्यायचे. आणि म्हणून प्रत्येकाने देवाचं नाव घ्यायचंय. विठ्ठल सांगा. वाटकी सांग, वाटकी सांग.